प्लीज मी विनंती करेन की आपण नवजीवन दांडाखाडी संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या नावे सांगण्यासाठी. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2020 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. एक स्वप्न होतं की चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन झालं पाहिजे, 1 लाखाची स्पर्धा मात्र झाली पाहिजे. त्यासाठी भरपूर मीटिंग झाल्या असतील, चर्चा झाली असेल, ठराव झाला असेल, डेट निवडली असेल आणि तदनंतर आपण पाहिलं की ही स्पर्धा स्वप्न सत्यात साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरोखरच या पूर्ण शिवनेरी चषकाच्या आयोजकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. शब्द नाही आहेत असं मात्र कित्येक इंटरव्ह्यू मध्ये मात्र कर्णधारांनी सुचवलं, सांगितलं. आणि हे पूर्ण 195 देशांमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. जसं विटीलाईनचा रॉकी ग्रुप चषक आपल्याला पाहायला मिळतो जो वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो, तदनंतर ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात मात्र चर्चेत राहील यात काही शंका नाही. जशी पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव स्पर्धा झाली ती एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफी नाईटच्या स्पर्धेमध्ये सुंदर मात्र खेळ झाला, प्रोफेशनल खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. आणि आज 8 ते 9 महिने उलटले तरी सुद्धा मात्र त्या एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा ही प्रत्येक खेळाडूच्या मुखातून होताना पाहायला मिळते. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 फलंदाज चिराग अँड नील. नील हा स्ट्राइक एंड कडे आहे तर चिराग नॉन स्ट्राइक एंड कडे पाहायला मिळतो. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. दीपेश पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू हवेत होता बराच वेळ. स्लिप पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बॉडी लँग्वेज खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि स्लिप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे आपण पाहिलं तर येलो अँड ब्लॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल यांच्याकडे हा चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. स्लिप पॉइंट गली रिझन. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा घेतला जातोय. सिलिमिडॉन घेतला जातोय हॅट कॅप मध्ये. सुनील मनोहर गावस्करची आठवण येईल अशा पद्धतीने हॅट कॅप. हलकेशा हाताने यावेळेला चिरागने मात्र पाहिलं डबल माइंड मध्ये होता, थोडासा स्विंग मिळाला या ठिकाणी. डावखुऱ्या तो गोलंदाज दीपेश बुटांतील जादू मात्र या ठिकाणी दाखवतोय. चांगल्या प्रकारची मात्र गोलंदाजीचा यावेळेला वर्णन सांगता येईल की टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून थोडासा पुढे आला होता फलंदाज चिराग, समजला नाही. यावेळेला पहिला हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मोमेंटला इरादा बदलला. वाईटचा इशारा येतो श्रीकांत भोईर यांच्याकडून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. या विभागातील पंच म्हणून श्रीकांत भोईर यांची ओळख पाहायला मिळते. आशुतोष व्यवहारे, विराल नायर यांच्या समवेत मात्र त्यांनी धडे गिरवलेत. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं मात्र प्रशिक्षण घेत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. हलकेशा हाताने सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा मात्र या ठिकाणी जरूर उपयोग केला गेला होता. एकदा अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. मिस्टर तन्मय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला होता. 3 धावा येतात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय नवजीवन दांडाखाडी हा संघ. यावेळेला पाहिला सुंदररित्या मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकीपर्यंत या ठिकाणी फलंदाज बाद होईल. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. आशुतोष व्यवहारे बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन मिस्टर नील. याच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या 4. या आपण जाऊया डीजे ऑपरेटर सुभाष यांच्याकडे. कृपया जे मात्र आपण पाहतो भगवी पट्टी आहे त्याच्या बाहेरच आपण प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेन की आपण उभं राहा जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा आणि पंचांना त्रास होणार नाही याची दखल घ्या जरा. धावसंख्या 4 धावा. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. प्रितेश किनी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. दुपारच्या सत्रामध्ये लंच नंतर ते जॉईंट होत आहेत. 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग.
शुभम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा या फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. सेली मिड ऑफ क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. शॉर्ट मिड ऑफ, सिली मिड ऑफ, सिली पॉइंट, शॉर्ट गली रिजन. पाहिलं निळाला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. धावांची गती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयला हा चेंडू मात्र व्यवस्थित समजला नाही. 4 धावा. पहिलं षटक दीपेशच्या नावावर जाईल कारण पॉवरफुल गोलंदाजी केली. चांगल्या प्रकारचे व्हेरायशन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले कारण आताचं क्रिकेट फास्ट आलं करण्याने फलंदाजाला मात्र या ठिकाणी फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला व्हेरायटी आणावी लागेल कारण हे युग आहे ते कॉम्पिटिशनचं युग आहे. अर्थातच स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं. धावांची गती 4 धावा. घेऊया एक छोटीशी धून, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. वेलकम बॅक. 4 धावा या फलकावर. टीचेच्या तालावर संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय हा चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल सुंदररित्या. मात्र काय अप्रतिम अफलातून झेल मात्र या ठिकाणी टिपला गेलाय दीपेशच्या माध्यमातून. तेवढ्याच वेळेला मात्र टाइम जे असतं, टायमिंग खूप महत्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा बाउंड्री लाईन टच तुम्ही असता त्यावेळेला आपल्या पूर्णपणे हाईटचा फायदा उचलला आणि चांगल्या प्रकारचं जजमेंटने मात्र झेल टिपला गेला. मॅग्निफिसंट कॅच, एक्सलंट कॅच बाय दीपेश. 4 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त होते ते अमित या गोलंदाजाला. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल. कालपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. मैदानाचा विचार करता आपण पाहतो त्या कारणास्तव निवियाचे चेंडू मात्र या ठिकाणी यूज केले जात आहेत. खरा कस लागतोय. फलंदाज आज गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र या खेळपट्टी साथ देते गोलंदाजांना. यावेळेला सुंदररित्या बॅटचा टो लागतोय. एकदा वर्जित केली जाईल. दीपेश मात्र अग्रेसिव्ह खेळाडू रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकतोय. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 5 या धावसंख्येवर 2 गडी बाद. इथून जर पार्टनरशिप होतंय तर एक चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सिंगल डबलला महत्व देतील का 2 फलंदाज, कारण ऑलरेडी 2 फलंदाज बाद झालेत आणि पूर्णपणे जबाबदारी मात्र या ठिकाणी खांद्यावर आले ते जिग्नेश आणि अक्षय या 2 फलंदाजांच्या. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज लेग बिफोर विकेट जास्तीत जास्त मात्र पायचीत पकडले गेलेत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो, कारण खेळपट्टी मात्र ही पाहायला मिळते ते गोलंदाजांच्या प्रेमात पडते. अप्रतिम, ऍब्सोल्युटली लवली डिलिव्हरी. फलंदाज बाद होत आहेत. ऍब्सोल्युटली प्लम्प होता. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. चालू झाला क्रिकेटचा सीझन. चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला. 5 धावा फलकावर. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. अमितने मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारची दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी केली गेले. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ते अमित या गोलंदाजाची. 5 धावा 3 गडी बाद. कोणीही फलंदाज मात्र तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. नवीन फलंदाज येणारा किरण स्वतः कर्णधार आज रिस्पॉन्सिबिलिटी जाणावी लागेल. वाईटचा इशारा येतो दरम्यान. आशुतोष व्यवहार यांच्याकडून धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. चेंडू फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 आहे. चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. उज्ज्वल मथाने वर्सेस नवजीवन दांडा खाडी या 2 संघांमध्ये ही कडवी लढत, चेंडू आणि फळी यांच्यामधला द्वंद्व युद्ध करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जातोय. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली लेग बायच्या स्वरूपात एकेरीने पुढे सरसावली जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 4. शिवनेरी चषक 2020चा हा आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 दिवस हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या ट्रॉफीज आमच्या साईड स्क्रीनवर.
यावेळेला ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका ऍज अ बुलेट प्रमाणे मात्र चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. शिवनेरी षटकार. पाहायला मिळालं शफल झाला होता. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. देखणा फटका. यावेळेला अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळत आहेत. कारण फलंदाज जर आपण पाहिलं जिग्नेश याला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये आणि त्या कारणास्तव रिस्पेक्ट या ठिकाणी देत आहेत अमित या गोलंदाजाला. 13 धावा येत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 6.50 ची सरासरी आतापर्यंत या ठिकाणी मेंटेन केली जाते. प्रथम फलंदाजी करताना नवजीवन दांडाखाडी हा संघ आपण पाहू शकाल. चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 3 फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत आणि तदनंतर मात्र या ठिकाणी थांबून खेळावं लागेल. खेळपट्टीवर खेळपट्टीचा आनंद घ्यावा लागेल आणि जर खेळपट्टीवर राहतील तेवढ्या मात्र धावा ह्या ऑटोमॅटिक यायला सुरुवात होईल. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तीन 13 धावा 6.50 सरासरीने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत शिवनेरी चषक 2020 मध्ये. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतं. टेबल ऑफ साईडला सरेक पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तेवढंच क्विकली कलेक्शन पाहायला मिळालं. किरण तिथपर्यंत पोहोचले नाही, बॅट स्लाइड केली नाही आणि त्याचा बेनिफिट मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आदेश याच्या माध्यमातून तेवढं प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. फलंदाज बाद होतोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. कौशिक, जिग्नेश आणि कौशिक हे 2 फलंदाज एकमेकांना मात्र या ठिकाणी दिलासा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतायत की कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी करावी लागेल. 40-45 धावा फायटिंग टोटल असेल का. इथून 4 फलंदाज आपले बाद झालेत. आपल्याला मात्र खेळपट्टीवर थांबावं लागेल. गोलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच विचार असेल की मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू येतील तर माझा इकॉनॉमी चांगला बरकरार राहील. पाहिलं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत भोईर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 1. अप्रतिम फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपण पाहतो सुंदररित्या. अनिकेत याच्या हातामध्ये हा चेंडू तेवढंच चांगलं. आय साइड चांगली होती आणि जी झेल पकडण्याची जी आपण पाहतो शैली होती अप्रतिम पाहायला मिळाली. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जिग्नेश बॅक टू द डगआउट. केलं. टॉस जिंकल्यानंतर स्वप्नील यांनी उज्ज्वल मथाने संघाचा कर्णधार. धावांची गती स्कोरबोर्डवर 14 धावा. चेंडू फेकून झाले ते 2. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. वेला पुन्हा एकदा तू चल मैं आया अशी स्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवजीवन दांडाखाडी या संघाचे कोणताही फलंदाज तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि फलंदाज जसा आला तसंच मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेने निघून जाताना पाहायला मिळतोय. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण पुन्हा एकदा सुभाष यांच्याकडे जाऊया.
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 रन 14 धावा. हॅट्रिकवर पोहोचला जातोय पुन्हा एकदा दीपेश. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं हे क्रिकेटच्या परिभाषेत खूप महत्वाची भूमिका असते आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर थोड्याच वेळात तुषारकीने आमच्यापर्यंत पोहोचवतील की कोणत्या पद्धतीने लॉट्स सिस्टम असेल का. धावसंख्या 14 रन 14 धावा. पुन्हा एकदा दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. इज ऑन हॅट्रिक. त्यावेळेला पहिला षडांबूलचा फटका पाहायला मिळतोय. सिलिमिडॉनवरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तन्मय पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ही बॉडी लँग्वेज तुमची दाखवते. मैदानाच्या आतमध्ये परिभाषा जी शरीराची असते ती खूप महत्वपूर्ण पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानात आतमध्ये काय चाललंय, क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय याला खूप महत्व द्या. क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ नका. याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. धावसंख्या 15 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र अनिकेतच्या डोक्यावरून या ठिकाणी खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. अनिकेत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. पंचांकडे दाद मागितली होती परंतु सुरक्षित क्रीजमध्ये 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ते तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तर एकूण पहिल्या डावातील 13 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ओरपे चेंडू पायाचा झेल होईल का आणि या ठिकाणी मात्र सुंदररित्या या झेल टिपला गेलाय तन्मयच्या माध्यमातून. गुड कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. धावसंख्या 17. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना नवजीवन दांडाखडी या संघाची बिकट अवस्था. आतापर्यंत फलकावर ती 17 धावा. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर या ठिकाणी जवळजवळ 7 गडी बाद झालेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. या आपण ऐकूया, जाऊया सुभाष यांच्याकडे. धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. इथे मात्र पार्टनरशिपची गरज असेल. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश आणि एका साईडला विशाल. कुणी पार्टनरशिप मोठी केली नाही आणि त्याचाच फटका मात्र या ठिकाणी आतापर्यंत नवजीवन दांडाखडी या संघाला लागतोय. त्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मोमेंटने जर आपण पाहिला तर तेवढा बाउन्स नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांनी दाखवलं. त्यांनी सूचित केलं की हा मात्र बाउन्स नाहीये. धावांची गती स्कोरबोर्डवर 17 धावा. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर यश. जागा बनवली. हलक्याच्या हाताने फक्त कट केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल. दोन्ही संघ बलाढ्य आहे, शक्तिशाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु खेळ तो वाचेल या तंत्रावरच आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्ही प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची असेल तर तुम्हाला 100% देणं, अर्थातच परफॉर्मन्स देणं खूप गरजेची गोष्ट. स्विच हिटचा हा फटका रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. वेगाने चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता गुड शॉट. शिवनेरी षटकार. धावसंख्या 24 रन. पुन्हा एकदा मात्र त्याच क्षेत्रात खेळला गेलाय आणि 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग. अप्रतिम. विशालने मात्र या ठिकाणी जबरदस्त इंटेलिजंट क्रिकेट खेळला गेलाय. धावसंख्या 30 रन. 30 धावा झटपट जाऊन पोहोचते. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. गुड बॅटिंग.
बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत मात्र धावा खोऱ्याने व्हायला हव्या, त्या मात्र विशालाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला विशाल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार ठोठावतोय आतापर्यंत. यावेळेला पाहिला पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतो जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी करत असताना जिगरबाज खेळ दर्शवतोय. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 34 धावा 34 रन 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण. 5 चेंडू, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, लगातार 2 षटकार आणि 5वा चेंडू चौकार. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन 34 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये 17 धावा तब्बल पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंमागे सुपर बॅटिंग करत असताना विशाल चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, कॉन्फिडेंटली आहे.
ह्या पुढे मी आता म्हणजे आता ह्या टुर्नामेंट पासून मी नौजवान दांडा संघ ह्या संघामधूनच कंटिन्यू खेळ करणार. धन्यवाद. यश आपल्या गोलंदाजी मार्क वर येतोय. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक 2020 चा हा शानदार सोहळा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. क्या बात आहे. नाईस टायमिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर पहिलं 3 षटक जर आपण पाहिलं तर एनालिसिस या ठिकाणी गोलंदाजाचं पाहायला मिळालं. पहिलं षटक दीपेशने हाताळलं 4 धावा. अमितने हाताळलं 9 धावा. 2 गडी बाद. 4 धावा. 4 गडी बाद दीपेश. आणि या षटकामध्ये तब्बल 23 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये ग्राफ आलेखमध्ये जर आपण पाहिलं तर धारावीच्या झोपड्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु चौथ्या षटकामध्ये जर आपण आलेखमध्ये जर विचार केला तर न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती मात्र या ठिकाणी उंचावताना दिसताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या अखेरीस 40 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 40 धावा 7 गडी बाद झालेत. विशाल 8व्या क्रमांकावर येऊन मात्र चांगल्या प्रकारची आक्रमकता सिद्ध करतोय. नवजीवन दांडाखाडी या संघातून आता तो सातत्याने खेळेल हे मात्र त्यांनी स्वतःच्या मुखातून ग्वाही दिले. अनन्या 11 वर्सेस मंगलमूर्ती विराथन. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. गोलंदाज साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये 40 धावा या फलकावर. डावकुऱ्या हाताने यावेळेला पाहिलं न्यायालयाला खूपच बाहेर होता. श्रीकांत भोईर या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 41 रन. 41 धावा. आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक महिला भगिनी ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. शिवनेरी चषक 2020 मध्ये फलंदाज आहे एका साईडला कल्पेश पाहायला मिळतोय. यावेळेला पाहिलं न्यायालय प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न होता. 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 42 रन. 42 या धावसंख्येवर 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. अजून 5 चेंडूचा खेळ शेष. दीपेश काहीतरी कानमंत्र देताना आपल्या साथीदार गोलंदाज साहिलला. शॉर्ट गली रिझन सिली पॉइंट डिप बॅकवुड पॉइंट सिली मिड ऑफ. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. शफल झाला. चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलं गेलंय. 1 बाउंड चौकार. शिवनेरी चौकार. गुड बॅटिंग. अटॅकिंग फलंदाजी कशी करावी याचा परिपूर्ण प्रत्यय देतोय. 46 रन. या ऐकूया आपण डीजेला. सत्तावीस धावांचं योगदान या ठिकाणी देण्यामध्ये सिंहाचा वाटा पाहायला मिळतो विशालचा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये निहार. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 रन. 46 धावा. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ.
धावांची गती जर आपण पाहिली तर 46 रन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय साहिल याच्या हातखंडामधून. 3 चेंडू अजून सुद्धा येणं बाकी आहे. एवढा पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. हा ना करता करता 9वा गडी बाद होईल की नाही, मात्र यस नो करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत, जिथे 1 धाव सुद्धा नव्हती तिथे 22च्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर 48 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 48 रन, 48 धावा, 8 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्री लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर हे लाईव्ह कव्हरेज केलं जातं. ऑन साईडला चिप शॉट आहे आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होतोय. तन्मय मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोणतीही चुकी करत नाहीये. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस सर्व बाद 48 धावांचं लक्ष असेल. पहा, पहिल्या 3 षटकामध्ये 17 धावा. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आणि मी विनंती करेन अनन्या 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. अनन्या 11 संघाचे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 5 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 48 रन, 48 धावा. विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल ते प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर उज्ज्वल मथाने या संघासमोर. तर लगेच क्विकली क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 2 फलंदाज आपले रेडी ठेवा. या आपण टॉस कडे वळणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये सर्व बाद 48 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 49 रन्स टू विन असतील. 49 धावांचं लक्ष असेल. कृपया करून खेळाडू कक्ष खाली करायचंय प्लीज. ज्ञानेश्वर किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल आपण आपल्या शुभ हस्ते करावा. चला खेळाडू कक्ष खाली करा प्लीज. उज्ज्वल मथाने संघाला 49 रन्स टू विन असतील. प्रथमतः हा नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत आणि आपण ज्ञानेश्वर किनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करतोय. अनन्या 11 वर्सेस मंगलमूर्ती विराथन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. आणि मताने संघाला विनंती करेन खेळपट्टीवर आपण मीटिंग घेऊ नका. थोडंसं खेळपट्टीच्या बाहेर मीटिंग घ्या जरा, कारण खेळपट्टी अजून आपल्याला 2 दिवस व्यवस्थित ठेवायची आहे. त्याकरता मी विनंती करेन खेळपट्टीच्या बाहेर आपण मीटिंग घ्यायची. तर यस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय मंगलमूर्ती विरातन संघाने आणि स्वप्नील आमच्यापर्यंत डिसिजन. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुषार किनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट. नयन किनी तदनंतर अनिल किनी, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो जे ऑर्गनायझर आहेत अप्रतिम सुंदररित्या मात्र आतापर्यंत ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक कर्णधाराने मात्र स्तुती सुमने उधळलेत की शिवनेरी चषक खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन केले गेले. एक प्रेक्षक वर्ग आला तर त्याच्या गावातील 5 ते 6 प्रेक्षक वर्ग त्यांच्या जोडीला येतील. त्याचं कारण क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा आहे. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं जरूर नाव घेतलं जाईल. चर्चेत राहील ही स्पर्धा शिवनेरी चषक 2020. चला थोडीशी घाई करा क्विकली. 3:34 झालेत. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून पहिल्या फेरीतील सामने समाप्त झालेले नाहीयेत. Start of the match
दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चिंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. आज 10 संघांना प्राधान्य दिले गेले. उद्याच्या दिवसात वसई विरारचे खेळाडू मात्र या स्पर्धेला वळतील आणि एक चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पुन्हा एकदा सातत्याने पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर चिराग, दीपेश अँड तन्मय हे दोन फलंदाज आहेत. मथाणे या संघाकडून सलामीवीर, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टॅप केला जातोय पायाचा डेंजर झोन कडे. तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते. चित्याच्या चप्पळाईने मात्र या ठिकाणी चिकी सिंगल घेतली जाते, कारण एक एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, लाईफ लाईन म्हणून जिला ओळखली जाते, ती एक एक धाव मात्र या ठिकाणी खूप मोस्ट इम्पॉर्टंट ठरते. कारण शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना एक एक गुण खूप महत्वाचा असतो. राजकारणामध्ये एक एक मतदान खूप महत्वाचा आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक एक रन्स, एक एक धाव खूप महत्वपूर्ण ठरते. जे एक या आकड्याला कित्येक वेळा मात्र महत्वपूर्ण प्राप्त झालंय. धावसंख्या फलकावर बिनबाद एक. पुन्हा एकदा चिराग आपल्या गोलंदाजी मार्कवर 37 नंबरची जर्सी परिधान करणारा. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता ऑन साइडला, हुकचा फटका, सुरेख टायमिंग, क्रॅकिंग शॉट, 6 धावा, शिवनेरी षटकार. पहली तो धावसंख्या 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. दिशा से भटके तो मिलेंगे फटके हे मात्र वाक्य नेहमी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कारण अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चिराग, यावेळेला क्लीन बोल्ट, सुरेख चेंडू आतमध्ये येणारा होता, सरप्राईज डिलिव्हरी. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज या ठिकाणी क्लीन बोल्टच्या माध्यमातून दीपेश सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट, बिग विकेट. साईडला अष्टविनायक नायगाव, योगेश कोळी यांचा संघ पाहायला मिळेल. हलक्याच्या हाताने बॅटचा टॉप पेज लागतोय आणि हा झेल मात्र शेवटच्या मोमेंटला सुटतोय. येणारी वेळ दर्शवेल हा झेल किती महागडा ठरेल. धावसंख्या फलकावर एकंदरीत 8 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. शिवनेरी चषक 2020 युट्यूबच्या माध्यमातून जे वॉच करत असतील त्यांचं पुन्हा एकदा प्रायोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. धावसंख्या 8. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी चिराग सज्ज होतोय. हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून. कारण जेव्हा मोठे स्ट्रोक येत नसतात, मोठे फटके येत नाही, षटकार चौकार कन्वर्ट होत नाही, त्यावेळेला सिंगल डबल स्ट्राइक रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट असते फलंदाजांच्या माध्यमातून.
जर प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला एक एक रन्सचा मात्र या ठिकाणी जरूर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या 9 धावा. ऑन साईडला फ्लिक केला जातोय, चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. 4 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप. शिवनेरी चौकार एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 रन, 13 धावा फलकावर. 49 रन्स आव्हान या ठिकाणी समोर ठेवले गेले. अर्थात 36 धावांचं अजून सुद्धा लक्ष समोर असेल. येणारे 24 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण. 9ची सरासरी मात्र या ठिकाणी आता रिक्वायर्ड रन रेट येऊन ठेपला जातोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी मिस्टर विशाल ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भूमिका निभावतोय. तो नवजीवन दांडाखाडी या संघातून बिलॉंग करताना तर रेग्युलर क्रिकेट खेळेल हे त्याने मायक्रोफोनवर मात्र या ठिकाणी सांगितलं. पुन्हा एकदा गोलंदाज. पंचांकडे दाद चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी जिग्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर हलकासा कुठेतरी टर्न प्राप्त होताना स्विंग मिळतोय. या खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीने बनवलेली खेळपट्टी आहे आणि खूप छान पद्धतीने मात्र ही खेळपट्टी पाहायला मिळते. कारण आताचं क्रिकेट फास्ट आल्या कारणाने जास्तीत जास्त सिमेंट कॉन्क्रिटीकरण पिच तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डांबरीकरण सुद्धा पिच पाहिलेले आहेत. मात्र इथे खरा कस लागतो तो फलंदाज आणि गोलंदाजांचा मातीच्या खेळपट्टीवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. एवढा करण्याचा प्रयत्न. चिप शॉट आहे, पाहायचं आहे झेल होऊ शकेल का, परंतु याला म्हणतात टायमिंग. अप्रतिम सुंदर टायमिंग सहित मात्र चेंडूला या ठिकाणी खेळलं गेला. इनसाइड आउटचा फटका होता. विप फॅक्टर मध्ये खेळला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर झटपट जाऊन पोहोचते 19 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. तन्मयाच्या बॅट मधून एक टेक्निकली साऊंड सिस्टम मधुर आवाजाने मात्र चेंडू पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून 3 क्षेत्ररक्षकांना मात्र या ठिकाणी थोडस धावावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा मात्र चितेच्या चपळाईने खेळपट्टीवर निघून येत आहेत. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3. प्रथम फलंदाजी करताना नवजीवन दांडाखाडी संघाने 48 फलकावर लावल्या धावा. त्याच्यामध्ये मात्र मोलाचा वाटा होता तो मात्र विशाल याच्या बॅट मधून 27 धावांचं योगदान पाहायला मिळालं. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. चेंडू मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध चेंडूला स्टॉप केला जाईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला कन्वर्ट सुद्धा करतायत. मध्ये एखादा लूज चेंडू आला तर त्याच्यावर प्रहार करत असताना तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. धावसंख्या 23 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. जागा पडून खेळण्याचा प्रयत्न जरूर सक्सेसफुल या ठिकाणी एक धाव मिळते. एकेरीने पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर यानंतर होणारा सामना अनन्या 11 वर्सेस मंगलमूर्ती विराथन या 2 संघांमध्ये. आता मात्र थोडीफार कुठेतरी सूर्याची प्रखर किरणे पाहायला मिळतात. 3:44 झाले. सकाळपासून दमट वातावरण होतं. पावसाचं सावट होतं पूर्णपणे. एवढा करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहू शकाल. हा चेंडू निघून जातोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 24 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांचं लक्ष. 18 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम.
आतमध्ये खऱ्या अर्थानं वॉटर या शब्दाची संज्ञा मात्र निवडण्याचा जो मान मिळाला 1700 सालामध्ये इटालियन व्यक्ती जनरल नॉलेजमध्ये ज्याचं आदराने नाव घेतलं होतं, वॉटर या शब्दाची मात्र संज्ञा निवडली गेली, ज्याचं नाव इटालियन व्यक्ती ऑडा गावा या व्यक्तीने मात्र पाण्याचा हा मात्र इंग्लिश वर्ड काढला तो वॉटर. धावसंख्या 24 रन, 24 धावा, 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 25 धावा. इथे विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. गोलंदाज चिराग आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. फलंदाज जर आपण पाहिला तर या ठिकाणी अमित साईडला चांगल्या प्रकारची तन्मय चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना आपण पाहू शकाल थोडंसं लांबवर क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 1 यावेळेला खराब चेंडू होता, मात्र जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल 4 धावांकरता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. तन्मयचा मात्र कॉल होता परंतु स्वीकारला नाही. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 29 रन, 29 धावा. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतो उज्ज्वल मथाने. हा संघ एका साईडला नवजीवन दांडाखाडी. या दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पंचांकडे दाद आणि पंच मात्र या ठिकाणी सहमत आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तन्मय. बॅक टू द डगआउट. चेंडू फेकून झाले ते 3. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 30 धावांचे एकंदरीत 20 धावांचं लक्ष समोर असेल. 29 धावा या फलकावर. या पण ऐकूया डिस्क जॉकीला. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडू आहेत विजयासाठी. 20 धावांचं लक्ष समोर असेल. 15 बॉल्स रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा गोलंदाज चिराग. यावेळेला पहिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता विपुल यांचा, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. या धावांवर पूर्णपणे अंकुश लावायचा असेल तर गोलंदाजांना मात्र या ठिकाणी एफर्ट घ्यावेच लागतील. 29 लॉस ऑफ 3 विकेट. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. उज्ज्वल मथाने या संघाला. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय एक धाव अर्जित केली जाईल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव श्रीकांत भोईर या ठिकाणी दर्शवत असताना आमचे गुणलेखक एडिट करतायत प्रितेश किने. एक धाव आणि संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके क्रिकेट रसिक जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची मैदानाची रचना या ठिकाणी केली जाते. पूर्ण वर्ल्ड मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच आता पहिल्या क्रमांकाचं भारतीय माध्यमातून सरदार पटेल मोटेराचं मैदान हे पहिल्या क्रमांकावर येऊन ठेपलं गेलंय. उलटा चेंडू होता, स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात या ठिकाणी पळून काढली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 31 धावा, 31 रन. चेंडू जर आपण पाहिले तर 3 षटकांचा एकंदरीत ॲक्युरेट खेळ झालाय. याचाच अर्थ 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 18 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल का
येणारी वेळ दर्शवली जाईल. चला वेळ दवडू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 12 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण. अनन्या 11 वर्सेस मंगलमूर्ती विराथन. नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात जर विचार केला तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. विरार वसई गट असेल. जिकेश नवीन गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 18 धावा. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी उद्याच्या दिवसातील शेड्यूल. पहिला सामना वसई कोळीवाडा वर्सेस अष्टविनायक नायगाव. दुसरा सामना असेल जीत एंटरप्राइजेस वर्सेस खुशी 11. तिसरा सामना कामन वर्सेस वसई चॅम्पियन. चौथा सामना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस एकविरा नायगाव. धावसंख्या फलकावर 31 रन. 12 चेंडू आणि 18 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंना, तर फाईट करा. टीट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता असणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेला करण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागतोय. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. विशाल मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. जिकेशचा हा पहिला चेंडू सिंगलच्या सहाय्याने मात्र हळुवारपणे पुढे सरसावते. ती एक धाव. येणारी चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 17 धावांचं लक्ष असेल. 11 चेंडू 17 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय दोन संघांमध्ये. यावेळेला पाहिलं मात्र विपुलला हा चेंडू व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव बाईच्या स्वरूपात येते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 33 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय. येणारी चेंडू 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावा. 10-16चं समीकरण. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. एकदा वर्जित केली जाते. विशाल मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक 2020चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. कालच्या दिवसापासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आज सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवली. रूम दिला. ऍडजस्टमेंट स्वतःला केलं. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. चिराग पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 रन. 35 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 4. येणारे चेंडू 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी उज्ज्वल मथाने या संघाला जवळजवळ 14 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 14 धावा. यावेळेला पाहिलं न्याळला हा मात्र आपण पाहतो खूपच बाहेर असल्याकडे वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन. 8 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला जर आपण पाहिलं तर विपुल सारखा फलंदाज, तर काय एंडने जर आपण पाहिलं तर अमित सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला मात्र यावेळेला चेंडूला भिरकावून दिलं गेलंय 6 धावांकरता. खराब हा चेंडू पाहायला मिळाला. आ बैल म्हणजे मार अशाच प्रकारचं मात्र उच्चार करावे लागतील. 6 धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय उज्ज्वल मथाने. हा संघ 42 या धावसंख्येवर. 42 रन. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावा.
अशाच प्रकारचे मात्र चेंडूची वाट पाहत असतात ते फलंदाज, आणि म्हणूनच म्हटलं जातं की फुलटॉस चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो. तसंच जीवनामध्ये आपण पाहतो की दोन गोष्टी कधीच वाया घालवायच्या नाही. पहिलं म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण, हे मात्र कधीच वाया घालवायचे नसतात. आणि फुलटॉस चेंडू आलेला हा क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर वाया घालवायचं नसतो, आणि ते मात्र हेमंतने साध्य केलं अमितने. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा झटपट जाऊन पोहोचते फलकावर. 7 चेंडू आणि 7 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. उज्ज्वल मताने वर्सेस नवजीवन दांडाखाडी या दोन संघांमध्ये एक कडवी लढत. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला पाहिलं खूपच बाहेर होता जिकेश, मात्र या ठिकाणी प्रेशराईज झालाय हे स्पष्टपणे दिसत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कोणत्याही प्रकारचं मात्र दबावाला न जुमानता चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य आहे. 7 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा पहा प्रेशर आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते स्पष्टपणे. वाईटचा इशारा मात्र पंच पुन्हा एकदा वळत आहेत हळुवारपणे. वाईटचा इशारा करतात मिस्टर आशुतोष व्यवहारे. धावसंख्येत भर, धावसंख्या 44 रन 44 धावा. विशाल मात्र काहीतरी काळ मंत्र देत असताना पाहायला मिळतोय, दिलासा देतोय की तू लेंथ टू लेंथ गोलंदाजी कर, विकेट टू विकेट गोलंदाजी कर. परंतु फुलटॉस चेंडूला मात्र सुंदररित्या अमितने चांगल्या प्रकारचं खरपूस समाचार घेतला आणि सामन्याचं समीकरण हे सोपं करून दिलं. ऑन साईडला हलक्याशा हाताने नरम हाताने जरूर खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. किरण पुढे सरसावते तत्पूर्वी एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय 45 धावसंख्येवर 45 रन. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत त्या 4. 6-4चं समीकरण. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला घाई करा जरा प्लीज. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 4 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 4 धावा. विचार विनिमय करून मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुढे आणलं गेलंय मिस्टर अक्षय या गोलंदाजाला. सहा चेंडू 4 धावा. उज्ज्वल मताने संघाला विजयासाठी 4 पावलं दूर आहेत मताने हा संघ. तर इथे विकेट फॅक्टर आणि डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण भूमिका असेल गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला मी म्हटलं होतं विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर आहे. अमित सारखा एक सेट फलंदाज डगआउट मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय निराश मनाने. यापुढे जाऊया सुभाष यांच्याकडे. धावसंख्या 45. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट. शिवनेरी चषक 2020 मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अनसर्टन्स गेम. निश्चित आणि अनिश्चिततेचं काय म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. पाहायचंय अक्षय कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेला नोचा इशारा कोणत्या पद्धतीने असेल तर जर्क गोलंदाज, चक्क गोलंदाज चालणार नाहीये. आम्ही अनाउन्समेंट केलं होतं आणि या ठिकाणी 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय आणि या स्पर्धेतून मात्र बंदी आणली गेले.
3 धावा. यस, देन फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 48 धावा, स्कोर इज लेवल. कारण सकाळीच मी अनाउन्समेंट केलं होतं की जर्क गोलंदाजाला या ठिकाणी जरा सुद्धा चालून दिलं जाणार नाही. तुमचा कोण हा मात्र अँगल हा पूर्णपणे कानाच्या कोपऱ्यापासून एका धावेची गरज असेल. स्कोर इज लेवल. 5 चेंडू असतील आणि 5 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. श्रीकांत भोईर यांनी मात्र दर्शवलं गेलं. काय विचारपूस करतायत की फ्री हिट आहे की नाही. नाही आहे ना, फ्री हिट नाही आहे. ओके. धावसंख्या 48, 48 धावा. रन, 48 धावा. त्यावेळेला मात्र फ्री हिट नव्हता, मात्र सुरेख पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट. तर अक्षयला खूप काही मात्र बदलाव करावा लागेल. आपल्या गोलंदाजीवर आर्म ऍक्शन मात्र सुधारावी लागेल. तर कॉंग्रॅच्युलेशन उज्ज्वल मताने टीम अँड हार्ड लक नवजीवन दांडा खाडी टीम. लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तर मी विनंती करेन की प्रत्येक कर्णधार, प्रत्येक संघाचे विजयी संघाचे कर्णधार या. अर्णा 11 केळवा, NCC सफाळे, दातिवरे, उज्ज्वल मताने आणि